मनसेच्या सोमवारी 2 महत्त्वाच्या बैठका, केंद्रीय समितीची शिवतीर्थावर बैठक, तर संध्याकाळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन राज ठाकरे करणार. मोहोळांवर विश्वास नाही, त्याने काम करून दाखवावं. बोर्डिंग प्रकरणावरून जैन समाज आक्रमक. 1 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा. अमरावतीत सोमवारी प्रहारचा ट्रॅक्टर मोर्चा. नागपूरहून अनेक शेतकरी मोर्चासाठी रवाना. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा. मोहोळ दंगेकरांच्या वादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मोहोळ दंगेकरांमधला विषय संपलाय. महायुतीमध्ये कुस्ती नको. दंगेकरांसोबत चर्चा केल्याची शिंदेंची माहिती. जिथे अन्याय होईल तिथं उभं राहणार. शिंदेंनी समज देऊनही दंगेकर ठाम. 2 दिवस थांबा, तोडगा काढू, असं शिंदेंनी म्हटल्याचंही दंगेकरांची माहिती. दंगेकरांकडे माहिती असेल तर त्यावर उत्तर मिळण्याची अपेक्षा. नीलम गोरेंकडून रवींद्र दंगेकरांची पाठराखण. मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट. चिंता करू नका, मी पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका. फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्स पोस्ट. फलटण पीडितेच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी फोनवरून साधला संवाद. तपास एसआयटीकडे द्या, सुळेंची मागणी. चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार. देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीत दोष देणं छंद झालाय का, असा सवाल. तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंनी केली होती मागणी. निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 4 वेळा अत्याचार केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली. माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं. मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक. 28 तारखेला नागपुरात भव्य मोर्चा काढणार. सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळ करणार उघड. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. श्रीवर्धन समुद्रकिनारी आढळला भला मोठा बेवारस बोया. डॉग स्क्वॉड, बॉम्बशोधक पथक पोलिसांकडून तपासणी. 21 वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणासोबत अॅग्रीमेंट रिलेशनशिपमध्ये. लव्ह जिहादचा नवा प्रकार. विश्व हिंदू परिषदेचा आरोप. रील्सचा नाद जीवावर उठला. रील्स बनवण्याच्या नादात एक्सप्रेसनं चिरडलं. जळगावात 2 तरुणांचा मृत्यू. भारत पाक सीमेवर ऑपरेशन त्रिशूलची तयारी. भारताच्या लष्करी सरावामुळे पाकिस्तानी सैन्यात खळबळ. रशिया युक्रेनमध्ये तणाव वाढला. रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला. 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. डोनाल्ड ट्रम्प यांची थायलंड कंबोडिया युद्धविरामावर सही. मी दर महिन्याला 1 युद्ध थांबवतो, ट्रम्प यांचा दावा. अभिनेता सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित. सौदीतील कार्यक्रमात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं पाकिस्तानचा संताप. दिलीप प्रभावळकरांचा दशावतार चित्रपट केरळमध्ये देखील रिलीज होणार. डबिंग न करता केवळ सब टायटलचा समावेश करून प्रदर्शन.